आज परत लग्नाला जायचं होतं आणि त्याच्यामुळंच आता जे कंधारकर आहेत त्यांना माहिती असेल म्हणजे हा पूल कुठला आहे ते. आता ही मन्याड नदी आहे आणि त्यातच मग आता हे मोठं असं तळं केलेलं आहे नदीवरतीच, खूप मोठं असं आहे. आता याचं सरासरी किती आहे तेवढं मला काय माहिती नाही, पण अंदाजे सगळ्यांच्या सांगण्यानुसार एक 1200 एकरापर्यंत असं खूप गावांना धरून हे तळं आहे. अहमदपूर ते इकडं बारो असं. आणि मग इथं आता आम्हाला हे मेंढ्या दिसल्या, मग थोडंसं त्यांनाही घेतलं व्हिडिओमध्ये. आणि नंतर आता जिथं लग्न होतं त्या ठिकाणी पोहोचलात आम्ही. तिथं आता जे देवस्थान आहे तिथलंच कार्यालय आहे. आता हे जे आहे ते हे धोंडू तात्या म्हणून तिथले महाराज आहेत, म्हणजे देव आहेत. मग तिथंच त्यांचं मंदिर आहे होतं जवळच, आणि आम्ही लवकरच गेला होता, म्हणजे लग्न लागायला जवळपास 1-1.25 तास बाकी होता. चला म्हणलं आता तिथल्या देवाचं दर्शन घेऊ. मग आता अशी आजूबाजूला छोटं मंदिरं तर असतातच प्रत्येक म्हणजे देवालयामध्ये, मंदिरामध्ये. आता मग तिथं गेलात आणि मी मेन गाभाऱ्यात जिथे धोंडू तात्यांचं म्हणजे मूर्ती स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी. बहुतेक मला वाटतं त्यांची इथं आता समाधीच मंदिर आहे हेही त्यांचं, मग म्हणूनच त्याच ठिकाणी मग त्यांची अशी मूर्ती उभारली आहे. पण खूप प्रसन्न वाटतं ना कोणीही मंदिरात गेल्यास. मग तिथलं दर्शन वगैरे घेतलं. आता लग्नाचे तर काही मी व्हिडिओ घेतले नाहीत, कारण खूपच गरमी होत होती त्याच्यामुळं, आणि मग शक्यही झालं नाही घेणं. आणि त्यानंतर परत आलात. आता हा परत आलेलाच व्हिडिओ आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. धन्यवाद.